नमस्कार, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती। या व्हिडिओमध्ये C++ प्रोग्राम मध्ये आपण युजर कडून व्हॅल्यू कीबोर्ड थ्रू कशी घेतो आणि व्हॅल्यू आउटपुट कन्सोलवरती डिस्प्ले कशी करतो या दोन कन्सेप्ट मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे। बघा, सी इन आणि सी आउट इन C++। सी इन कशासाठी आपण यूज करतो बघा, इट इज अ ऑब्जेक्ट। हा काय ऑब्जेक्ट आहे ऑफ स्ट्रीम क्लास। आयस्ट्रीम क्लासचा हा सी इन ऑब्जेक्ट आहे। आयस्ट्रीम क्लास आणि तुम्हाला आयोस्ट्रीम माहित पाहिजे। आयोस्ट्रीम काय हेडर फाईल आहे, ते आपण इन्क्लूड करत असतो लिंक सेक्शन मध्ये। त्या हेडर फाईल मध्ये आयस्ट्रीम आणि ओस्ट्रीम हे दोन क्लास त्या हेडर फाईल मध्ये डिफाइन केलेले आहेत। बघा आता इथून पुढे ऑब्जेक्ट ऑफ आयस्ट्रीम क्लास विच इज यूज्ड फॉर रीडिंग इनपुट फ्रॉम द स्टँडर्ड स्ट्रीम। इनपुट स्ट्रीम कडून आपण काय करतो, व्हॅल्यू रीड करण्यासाठी हा आयस्ट्रीम क्लासचा सी इन ऑब्जेक्ट यूज करत असतो। समजतंय? खूप सिंपल आहे। सी इन ऑब्जेक्ट आहे, सी इन ऑब्जेक्ट कुठे डिफाइन केलेला आहे? आयस्ट्रीम क्लास मध्ये। आयस्ट्रीम क्लास कोणत्या फाईल मध्ये? आयस्ट्रीम हेडर फाईल मध्ये। आणि सी इन ऑब्जेक्ट कशासाठी आपण यूज करत असतो? युजर कडून कीबोर्ड थ्रू किंवा मग मोस्ट ऑफ द कीबोर्ड थ्रू असते, युजर कडून इनपुट डिव्हाइस थ्रू व्हॅल्यू रीड करण्यासाठी। समजतंय? इनपुट डिव्हाइस थ्रू किंवा इनपुट स्ट्रीम थ्रू व्हॅल्यू रीड करण्यासाठी आपण काय यूज करत असतो? सी इन हा ऑब्जेक्ट यूज करत असतो। त्याचा सिंटॅक्स बघा कसा आहे। सी इन सगळं स्मॉल असलं पाहिजे। एक्सट्रॅक्शन ऑपरेटर, कोणतं? एक्सट्रॅक्शन ऑपरेटर आणि इकडे व्हेरिएबल। जो व्हेरिएबल देतो ना आपण, त्या व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू रन टाइमला स्टोअर होणार आहे। समजतंय? फॉर एक्झाम्पल बघा, इंटिजर एक्स, मी एक्स हा व्हेरिएबल डिक्लेअर केला। त्या एक्स मध्ये मला व्हॅल्यू स्टोअर करायची आहे। त्याच्या अगोदर पहा मेमरी मॅनेजमेंट कसं असणार आहे। एक्स साठी 4 बाइट मेमरी क्रिएट होणार, बरोबर। 4 बाइट मेमरी क्रिएट झाली तर नेक्स्ट डिक्लेअर केला। आता मी काय करतोय, सी इन एक्स, फक्त व्हेरिएबलच घ्यायचं ना आपल्याला इथे, सी इन एक्स। फॉर एक्झाम्पल प्रोग्राम रन केला, मी 10 व्हॅल्यू एंट्री केली, तर ही 10 व्हॅल्यू त्या एक्स ला काय मेमरी स्पेस अलोकेट झालाय ना, त्या मेमरी स्पेसच्या ठिकाणी ती 10 व्हॅल्यू स्टोअर होणार आहे। त्या टाइप मध्ये सी इन किंवा मग युजर कडून व्हॅल्यू घ्यायची प्रोसेस आहे। समजलं सगळ्यांना? सी इन ऑब्जेक्टचं काम काय आहे ते। नेक्स्ट काय? सी आउट, इट इज अन ऑब्जेक्ट ऑफ ओस्ट्रीम क्लास। हा ओस्ट्रीम क्लासचा सी आउट ऑब्जेक्ट आहे, विच इज युज्ड फॉर सेंडिंग आउटपुट टू द स्टँडर्ड आउटपुट स्ट्रीम युजली कन्सोल। आपण जेव्हा प्रोग्राम रन करतो ती ब्लॅक स्क्रीन दिसते ना, त्याला आपण कन्सोल म्हणत असतो। त्या कन्सोल वरती जर आउटपुट एखादं डिस्प्ले करायचं असेल, तर आपण काय यूज करत असतो? सी आउट थ्रू ते आउटपुट डिस्प्ले करत असतो। बघा त्याचा सिंटॅक्स कसा आहे। सी आउट इन्सर्शन ऑपरेटर व्हेरिएबल, हा एक सिंटॅक्स आहे। सी आउट इन्सर्शन ऑपरेटर आणि व्हेरिएबल ते कसं आहे बघा। फॉर एक्झाम्पल आता हा एक्स मध्ये 10 व्हॅल्यू स्टोअर झाली, बरोबर। या एक्स मध्ये 10 व्हॅल्यू स्टोअर झाली, ती प्रिंट कशी करायची बघा। सी आउट एक्स, तर 10 हा आउटपुट कन्सोल वरती प्रिंट होणार आहे। 10 फॉर एक्झाम्पल हे आउटपुट कन्सोल आहे, तर इथे कोपऱ्यात 10 व्हॅल्यू प्रिंट होणार आहे। समजतंय? और बघा अजून डेटा कोणत्या कोणत्या फॉर्मॅट मध्ये आपण प्रिंट करू शकतो। सी आउट स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये एक डेटा प्रिंट करू शकतो। फॉर एक्झाम्पल सी आउट हॅलो, हे डबल कोट मध्ये द्यायचा आणि परत सेमीकोलन हॅलो। समजतंय? आता हे काय झालं, आउटपुट कन्सोल वरती हॅलो हा मेसेज प्रिंट होणार आहे। नेक्स्ट अजून बघा, सी आउट व्हॅल्यू, एखादी कॉन्स्टंट व्हॅल्यू सुद्धा आपण प्रिंट करू शकतो। फॉर एक्झाम्पल सी आउट हे पण ऍज अ कॉन्स्टंट व्हॅल्यू स्ट्रिंग कन्सिडर केले जातं। मला काय दाखवायचं होतं, 10.20 हे असं प्रिंट करायचं असेल तरी पण प्रिंट करू शकतो आपण। सी आउट 10.20, तर आउटपुट कन्सोल वरती 10.20 असं मेसेज ह्याच्या पुढे डिस्प्ले होणार आहे। कोणता प्रोग्राम आहे आपला? सी इन अँड सी आउट प्रोग्राम, बरोबर। असं नाव टाकतोय मी। खाली काय असणार आहे आपल्याकडे, पहिल्यांदा कोणी.h
ह्या दोन हेडर फाईल. मेन मेथड घेतली. मेन मेथडमध्ये काय करायचं आहे आपल्याला, इंटिजर एक्स व्हेरिएबल डिक्लेअर करतोय मी, CLR. हां, आता ह्यात बघा मी काय करतोय, cout एंटर दी व्हॅल्यू ऑफ एक्स. हा मेसेज cout थ्रू आउटपुट कन्सोलवरती प्रिंट करतोय. येते लक्षात. coutचं काय काम आहे ते कळेल तुम्हाला. cin x झालं. तर cout हा एक फॉर्मॅट मला दाखवायचा होता. व्हॅल्यू ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स. हे असं पण प्रिंट करू शकता तुम्ही. गेट ch. अजून एक दोन फॉर्मॅट राहिले ते दाखवतो. cout हॅलो आणि अजून एक काय, cout 10.20. एवढं सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला दाखवायचे cout किंवा cin. हे फाईल आता टर्बो सी मध्ये ओपन करून दाखवतो. cout.cpp आलं. cin and cout प्रोग्राम कंपाईल करतो. आहे का काही एरर? नाही काही एरर. एंटर द व्हॅल्यू ऑफ एक्स. मी 10 व्हॅल्यू एंटर करतोय. व्हॅल्यू ऑफ एक्स हे बघा. तर प्रॉब्लेम काय झाला, सगळे एका लाईनमध्ये प्रिंट व्हायला लागले. तर आपल्याला एक कन्सेप्ट घ्यायची, कुठली, बॅकस्लॅश n. ह्यानं काय होते, नेक्स्ट लाईनला डेटा प्रिंट होतोय. बॅकस्लॅश n रन करतो मी. सॉरी, तो प्रॉब्लेम इथं काय घ्यायची गरज नाही. हॅलो नंतर मी देतो बॅकस्लॅश n. एंटर द व्हॅल्यू ऑफ एक्स 10. व्हॅल्यू ऑफ एक्स इज इक्वल टू 10. हॅलो मेसेज झाला आणि 10.2 हे पण प्रिंट झालेलं आहे. येते लक्षात. आता अजून एक दाखवायचं तुम्हाला. इथं cout आहे ना, 10 दिले ना, त्या जागी नुसतं 10 बघा देऊन देत बघतो. नुसतं 10 दिलेलं आहे मी आता इथे, तरी पण प्रिंट होतं प्रॉपर. आलं. व्हॅल्यू ऑफ एक्स इज इक्वल टू 10 हॅलो आणि मी नंतर 10 प्रिंट केले ते पण आले. आता हे cin आहे ना, ह्याच्या जागी जर मी 10 दिलं तर बघा एरर येतोय. ते वॉर्निंग टेम्पररी युज्ड फॉर पॅरामीटर. इथं व्हेरिएबलच द्यावं लागतो. रन टाईमला काय होतंय बघूया. रन केला, गार्बेज व्हॅल्यू येते 7738. हे काय, गार्बेज व्हॅल्यू. गार्बेज व्हॅल्यू मीन्स काय, कंपायलर एक मेमरीमधली कोणती पण एखादी व्हॅल्यू कॅच करणार आणि ती प्रोव्हाइड करत असते. त्याला आपण चुकीची व्हॅल्यू पण म्हणत असतो. येते लक्षात. समजलंय. कन्सेप्ट समजले असेल तर व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांशी शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.